आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले. अजित पवार आणि हिंजवडीच्या सरपंचांना सुनावले खडेबोल. मागील काही दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हिंजवडीतील सर्व समस्या जाणून घेऊन त्या तातडीनं सोडवण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. त्यानंतर आज पुन्हा एकदा अजित पवार हिंजवडीत पाहणी दौरा करत आहेत. 2 आठवड्यापूर्वी अधिकाऱ्यांना दिलेल्या सूचनांचं पालन करत त्यांनी विकास कामांना सुरुवात केली की नाही याची पाहणी अजित पवार यांनी सुरू केलेली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशानंतर प्रशासन कामाला लागलेलं आहे. हिंजवडीसह परिसरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून कठोर पावलं उचलली जात आहेत. दरम्यान अद्यापही या कामांच्या मध्ये काही जण येत असल्याचं अधिकाऱ्यांनी यावेळी अजित पवारांना सांगितलं आहे आणि त्यावेळेस त्यांनी कामामध्ये येणाऱ्यांवर 353 लावा म्हणत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. तर यावेळेस अजित पवार आणि हिंजवडीच्या सरपंचांना देखील खडेबोल सुनावलेले आहेत. कामाची पाहणी करत असतानाच अजित पवार आणि हिंजवडीचे सरपंच गणेश जांभूळकर यांना देखील सुनावल्याचं दिसून आलंय. ते सरपंच अजित पवारांशी बोलत असताना म्हणाले की असू द्या साहेब, धरण करताना मंदिर जातातच की नाही, तुम्हाला सांगायचं ते सांगा, मी ऐकून घेतो, पण मी काय करायचं तेच करतो. आपलं वाटोळं झालं आहे. हिंजवडीचं सगळं IT पार्क बाहेर चाललं आहे. माझ्या पुण्यातून महाराष्ट्रातून बाहेर बेंगलोरला हैदराबादला काय तुम्हाला पडलं नाही? कशाला मी 6 वाजता पाहणी करायला येतो इथं? मला कळत नाही माझी माणसं नाहीत, हे केल्याशिवाय गत्यंतर नाही, असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हिंजवडीचे सरपंच गणेश जांभूळकर यांना खडेबोल सुनावले आहेत. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, पुणे.